पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला ज्ञानेश्वरीचा 8व्या अध्यायामधला 20वा श्लोक सुरू करूया। परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति। यातल्या आपल्या थोड्या ओव्या मला वाटतं झालेल्या आहेत। तेथ समविषम न दिसे काही म्हणोनी भूते हे भाष नाही जेवी दूधची जाहली या दही नामरूप जाय। ज्याप्रमाणे पूर्ण नामरूपात्मक बदल होऊन जातो तिथे जसं पूर्वीचं अस्तित्व राहत नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी समविषम असं पाहण्याकरता काही राहिलेलं नाही। तै तया नाव सहज अव्यक्त। ती जी त्याची स्थिती आहे ती सहज अव्यक्त स्थिती आहे। आत्तापर्यंत सांगितलेलं जे अव्यक्ताचं निरूपण आहे ते व्यक्ताच्या पार्श्वभूमीवर असलेलं निरूपण आहे। आताची जी अव्यक्त स्थिती आहे ती सहजी प्राप्त होणारी अव्यक्ताची स्थिती आहे, म्हणजे त्याला सहज अव्यक्त असं म्हटलंय। आणि आकारावेळी त्याची व्यक्त उत्पन्न होतं त्यावेळी तेच व्यक्त होतं। ते एकास्तव एक सुचित एरवी दोन्ही नाही। त्या दोन्ही सापेक्ष कल्पना आपल्या पुढे मांडण्याकरता म्हणून हे व्यक्त आणि अव्यक्त सांगितलंय। वास्तविक पाहता त्या अव्यक्त परमात्म्याच्या जवळ व्यक्तता आणि अव्यक्तता काहीच नाही आहे। आणि म्हणून जो दृष्टांत दिला तो अलंकाराचा दृष्टांत दिला की सुवर्ण आहे, सुवर्णाची लगड आहे, त्या लगडीपासून आधी पण अलंकार बनवला होता, नंतर पण बनवला, तोही बदलून पुन्हा तिसरा अलंकार बनवला, चौथा अलंकार बनवला, 1760 अलंकार बनवले, पण सुवर्णात काही फरक पडत नाही। सोनं जसं आहे तसंच राहतं, सोनं जे आहे त्या स्वरूपामध्येच राहतं, परंतु अलंकार बदलतात त्यावेळी भाषा बदलते। जेव्हा ते लगडीच्या रूपामध्ये येतं त्याला आपण अव्यक्त म्हणू, आणि जेव्हा अलंकाराच्या रूपात येतं तेव्हा त्याला आपण व्यक्त म्हणू। अशा प्रकारे त्याच्या भाषेत बदल आहे, समजून घेण्यात दृश्य रूपात व्यक्तावस्थेत बदल आहे। म्हणून आटलेपणे ते खोटी म्हणिपे पुढती तो घनाकारू हरपे जे वेळी अलंकार होती। इये दोन्ही जैसी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी। व्यक्त होणं किंवा अव्यक्त होणं ही जी भाषा आहे ही बोलायची भाषा या एका सुवर्णाच्या साह्यानी आहे किंवा त्याच्या साक्षीनी आहे। इथे साक्षीभूत सुवर्णी असं म्हटलं। तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी, हा व्यक्त आणि अव्यक्ताचा जो विस्तार आहे, वस्तूंचा ठाई, हा त्या वस्तूंचा ठाई हा त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे। वस्तू परमात्म वस्तू
त्या परमात्म वस्तूच्या ठिकाणी हा विस्तार संभवतो. ते तरी व्यक्त ना अव्यक्त. ती परमात्म वस्तू कशी आहे? ती ना व्यक्त आहे ना अव्यक्त आहे. म्हणजे आम्ही ज्या प्रकाराने व्यक्ताव्यक्ततेचा विचार मांडतोय तशी नाही. नित्य ना शाश्वत. ती आम्ही नित्य म्हणतो किंवा नाशवंत, ह्या परस्पर विरोधी आहेत. हे द्वंद्व आहे. तर ती नित्यही नाही, नाशवंतही नाही. म्हणजे नित्य आहे त्याच्या विरोधात नाशवंत. म्हणजे आता विषय कशाचा चाललाय? द्वंद्वाचा. द्वंद्व सांगतायत समजावून. नित्य ना नाशवंत या दोही भावा अतीत अनादि सिद्ध. या दोनही भावांच्या पलीकडे म्हणजे द्वंद्वाच्या पलीकडे ही जी नित्य वस्तू आहे, धर्म आणि अधर्म याच्या पलीकडचा एक धर्म आहे. आता आपण जे वरती पाहिलं की त्या अव्यक्तामध्ये वस्तू नेऊन ठेवतात, त्यावेळी सुद्धा व्यवहारातलं वेगळेपण राहत नाही. व्यवहारापेक्षा वेगळेपण आहे. वेगळेपण शिल्लक ठेवलं आहे, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी वेगळेपण शिल्लक ठेवूनही एक साम्यावस्था आहे. म्हणजे एक समानता आहे. जसं आपण म्हणतो आम्ही सगळे हिंदू आहोत. महाराष्ट्रीयन माणसाचा पोशाख वेगळा, खाणं पिणं, स्वच्छतेच्या कल्पना. दक्षिणेमध्ये गेलो तर सोहळ्यावळ्याच्या कल्पना, शुचितेच्या कल्पना, म्हणजे सारखं ओले तर हीच कल्पना. जायचं त्या नदीमध्ये आंघोळ करायची आणि ओले त्यांनी देवाच्या दर्शनाला यायचं. महाराष्ट्रामध्ये आपण शुचिरभूत होऊन जातो, आंघोळ बिंघोळ करतो आणि मनुष्य आंघोळ केल्यानंतर कुणाला इकडे तिकडे न लागता त्याच्या दृष्टीने तो शुचिरभूत होऊन देवाऱ्यामध्ये जायला मिळालं तर तिथे आत जाऊन तो दर्शन घेतो. आणि उत्तरेमध्ये नदीच्या किनाऱ्यावर संकल्प सोडायला बसलो, गंगोत्रीला बसा, जमनोत्रीला बसा, कुठेही जा, त्या गुरुजींच्या पायात बूट आहेत, मोजे आहेत, अंगामध्ये सगळं घातलेलं आहे, त्याला जगताच येणार नाही, त्याला जिवंतच नाही राहता येणार. असे पाय उघडे ठेवून बसला आणि पाय धुवायला जाणार कुठे तो पाय धुवायला? असा जो पाय धुवायला हिंडत राहिला 10 वेळा प्रत्येकाच्या बरोबर, तर त्याचे पाय गाठून तुटायचीच वेळ आहे. कारण ते बधीरच व्हायचे. बर्फासारखं पाणी गार आहे त्या गंगेचं. म्हणजे कालनिहाय सगळ्या किंवा देश काल परिस्थितीनुसार या प्रत्येक गोष्टी बदलत जातात. त्याच्यामध्ये एक राहत नाही, एकसंधपणा राहत नाही. ही विविधता जरी असली तरी सगळ्यांच्या ठिकाणची श्रद्धा, सगळ्यांच्या ठिकाणी भावना, सगळ्यांच्या ठिकाणी जो देवताभाव आहे, गंगेच्या ठिकाणचा देवताभाव, तो सगळीकडे समान आहे. तसं त्यांनी म्हटलंय की सगळे जीव भिन्न भिन्न आहेत, पण जीव जरी भिन्न भिन्न असले तरी शेवटी एक समानता आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की इथे हे जे विश्वची होऊनी असे, या दोन्ही भावा अतीत अनादि सिद्ध. तो अनादि पुरुष जो आहे तो सिद्ध आहे, या भावांच्या अतीत आहे, त्याचा भावांशी काही संबंध येत नाही. हे जे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासिलेनी न नासे. हे जे विश्वची होऊनी असे, हा कसा आहे? हाच विश्व होऊन राहिलेला आहे, हाच विश्वाचा आकार घेऊन राहिलेला आहे. परी विश्वपण नासिलेनी न नासे. पण विश्वपण जर संपलं, ते जर लयाला गेलं, ते त्याचा जर नाश झाला तर याचा नाश होत नाही. नाशाला कारण जगाचा नाश होईल. त्याची कारणं जी असतील ती आता आपण पाहिली त्याप्रमाणे की एक इंद्रसुद्धा काही संबंध ब्रह्मदेवाच्या दिवसात राहू शकत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याच्या आयुष्याच्या मर्यादा आणि त्याप्रमाणे त्याचा विकास, त्याप्रमाणे त्याचं जीवन हे ठरलेलं आहे, त्याप्रमाणे त्याचा व्यवहार. तर म्हणाले परी विश्वपण नासिलेनी न नासे. हे सगळे जरी खूप दीर्घकाल म्हणून त्यांनी तुलना करायला ब्रह्मदेवच घेतले, पण ब्रह्मदेवाची तुलना करून सुद्धा त्या ब्रह्मदेवाला सुद्धा पुन्हा आयुष्य किती आहे? अगदी ह्या सगळ्या निर्माण केलेल्या ब्रह्मलोकाला, ब्रह्मभुवनाला अगदी शीग लावली. मी आता त्याच्यावर आता काही बसणं शक्य नाही. इतकं जरी त्याच्यावर सगळं भरभरून घेतलं तरी त्याच्या टोकावर त्याला बसवलं तरी टोकावर बसला तरी मापी लागलेलाच आहे. ज्या मापाच्या टोकावर बसवलंय, माप कशाचं घेतलंय?
भूभुवा स्वाहा महाजना तपा सत्यम, त्याच्यावर तो ब्रह्मलोक आहे. त्या ब्रह्मलोकाला एक शिखर केलं आहे, म्हणजे आपण माप म्हणू आता. ते जे शिखर आहे त्या शिखराच्या सुद्धा टोकावर त्या ब्रह्मदेवाला बसवला तरी पुन्हा तेवढंच आयुष्य, म्हणजे पुन्हा त्यालाही जायचं आहे. ही गोष्ट सत्यच आहे, ही गोष्ट निर्विवादच आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की या दोही भावातीत अनादि सिद्ध, जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्व पण नासिलेनी न नासे. जो हा विश्व होऊन राहिलेला आहे पण विश्व नाशवंत आहे, ते जरी नष्ट झालं तरी हा नष्ट होत नाही. अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जायचा. पाटीवरती अक्षरं लिहिली आणि पुसली, पाटीवरती गणितं केली आणि पुसून टाकली. नाहीतरी एकेका प्रकारची 50-50 गणितं एका रीतीची करायला सांगितली की आता मुलं काय घेतात मला माहीत नाही, पण आपल्या लहानपणी आपण पाट्यांवर करायचो. अगदी कॉलेजमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करता गणितं करायची तर पाटीवरच करायची आणि पुसून टाकायची. त्यांनी म्हटलंय की पाटीवर गणितं करून ती गणितं पुसली किंवा जे काही लिहिलं आहे ते लिहून पुसलं म्हणून त्याचा अर्थ नष्ट होतो का? त्यामुळे त्याचा अर्थ नाही नष्ट होत. अर्थ याचा अर्थ त्याचा जो हेतू, अर्थ शब्दाचा अर्थ करून घेताना हेतू कारण असे त्याचे अर्थ आहेत. आणि त्यामुळे अर्थ ह्या अर्थाने, म्हणजे या शब्दाचा हा अर्थ, या अर्थानेच अर्थ शब्द येतो असं नाही. त्याचा हेतू जो आहे तो सिद्ध झालेला असतो, तो पूर्ण झालेला असतो. आता ते म्हणतात पाहेपा तरंग होत जात, परी तेथ उदक जे अखंड असत. दुसरा दृष्टांत दिला, पाहेपा तरंग होत जात. बघा म्हणाले तरंग निर्माण होतात आणि लयाला जातात, नष्ट होतात. परी तेथ उदक ते अखंड असत. पण तिथे जे पाणी आहे ते पाणी काही नष्ट होत नाही. त्याच्यातलं नष्ट होणारं काय आहे तर ती जी लाट आहे ती लाट नष्ट होते. त्या स्थानावरती ती लाट राहत नाही, ती लाट बदलते. पण म्हणाले या ठिकाणी म्हणजे त्या जलाला कोणताही धक्का लागत नाही. सुवर्णासारखंच दागिने पुष्कळ घडवलेले पुष्कळ दागिने इकडे तिकडे वापरले, दिले, घेतले, पुन्हा घडवले, पुन्हा त्या सुवर्णाला त्याच्यामुळे रूपात आणलं, काही फरक पडत नाही. ते जसं आहे तसंच शिल्लक राहतं. तसंच लाटा आल्या आणि गेल्या, जलाला काय होतं? काही होत नाही. म्हणून म्हणाले तेवी भूतभावी नाशिवंत अविनाशी जे, ना तरी आटतीये अलंकारी, नाटते कनक असे जयापरी, तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. म्हणाले ना तरी आटतीये अलंकारी, अलंकार आटणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. कारण हा एक अलंकार घडवला आणि मग दुसरा अलंकार घडवला तर त्या अलंकारामध्ये फरक आहे. परंतु ना तरी आटतीये अलंकारी, कानातलं केलं आणि ते बदलून जर हातातलं केलं त्या अलंकारात बदल आहे, तो आटतीये म्हणजे त्याचा मूळचा आकार आहे तो आटून जातो. नाटते कनक असे जयापरी, त्याच्यामध्ये कनक आटत नाही, त्या सुवर्णाला आटणं नाही. ते सुवर्ण जसं आहे तसं आहे. त्याच्यातलं कानातलं बदलून आपण म्हणतो फार चांगलं होतं पण ते मला कंटाळा आला पुष्कळ दिवस घालून म्हणून बदललं. तर मनुष्याने ते बदललं, त्याबरोबर त्याचा आकार आटला म्हणजे संपला, नाश पावला. पण तो आकार संपला म्हणून दुसरा आकार त्यांनी धारण केलाय. पहिला आकार संपला आहे पण सोनं संपलं का? म्हणाले नाही संपलं. तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. त्याचप्रमाणे मरणाऱ्या जीवाच्या ठिकाणी एक काहीतरी अमर आहे. तो जीव काय काय सोडतो, काय काय टाकतो, त्या जीवापासून काय काय टाकलं जातं. जे टाकलं जातं त्याचा नाश आहे आणि जे टाकलं जात नाही ते त्याच्याबरोबर राहतं. आणि जे राहतं, जे शेवटी शिल्लक राहतं ते काय आहे? ते अमर आहे, ते अमृत तत्व आहे. तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्ताम
अस्तामाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया जे अनन्यया लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. म्हणजे अव्यक्तोक्षर इत्युक्त स्तमाहुः परमां गतिम. म्हणजे ज्याला अव्यक्त असं म्हणतात किंवा अव्यक्ताला अक्षर नाश न पावणारं असं ज्याला म्हणतात त्यालाच अत्यंत श्रेष्ठ असा किंवा तीच परमाम गतिम अत्यंत श्रेष्ठ अशी ती गती आहे असं ज्याला म्हणतात. तिथे गेल्यानंतर प्राणी परत येत नाही. अव्यक्तोक्षर इति उक्ता तम आहुः परमाम गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते. जिथे पोचल्यानंतर पुन्हा परत येत नाही तद्धाम परमम मम. ते माझं श्रेष्ठ असं निवासाचं स्थान आहे. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया भक्त्या लभ्यस्त्वनन्यया. तर तो कसा प्राप्त होतो? भक्तीने प्राप्त होतो, अनन्यतेने प्राप्त होतो. यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. म्हणाले ज्याच्या ठिकाणी ही जी सगळे भूतमात्र आहेत ते कसे आहेत? तर म्हणाले हे सर्वम इदम ततम. म्हणाले ही जे सगळे भूतमात्र आहेत ही ज्यांनी ह्या सगळ्या जगाला व्यापलेलं आहे तो जो हा श्रेष्ठ तो जो हा श्रेष्ठ पुरुष आहे तो अनन्य भक्तीनी प्राप्त होणार आहे. यस्यांतस्थानी भूतानी येत सर्वमिदं ततम. पुरुषः स परः पार्थ. तो पुरुष कसा आहे? तो पुरुष श्रेष्ठ आहे. ऐकायला कमी येतंय का किंवा समोर घेते? मला पण असं वाटलं. हां, मगाच तर नीट ऐकू येत नव्हतं का? हे हां ठीक आहे ना. हां, पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. म्हणाले ही सर्व भूतमात्र ज्याच्या ठिकाणी राहतात सर्वमिदं ततम्. त्याच्या ठिकाणी ही सर्व भूतमात्र जी राहतात ते त्या स्थानाला यस्य अंतस्थानी ज्याच्यामध्ये ही भूत आहेत आणि ज्यांनी हे सगळं विश्व व्यापलेलं आहे तो जो श्रेष्ठ पुरुष आहे तो कशाने प्राप्त होतो? तर तो अनन्य भक्तीने प्राप्त होतो. जो अव्यक्त आहे, जो अक्षर आहे, तो त्याला प्राप्त करणं किंवा त्याला परमगती असं म्हटलेलं आहे. अत्यंत श्रेष्ठ अशी गती ती अक्षराला प्राप्त होणं, अव्यक्ताला प्राप्त होणं ही अत्यंत श्रेष्ठ अशी गती. परमाम गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते. ज्याला प्राप्त केल्यानंतर परत येणं नाही, संभवत नाही. तद्धाम परमं मम. आणि पुरुषस्य परपार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. सगळ्या ठिकाणी जो भरून राहिलेला आहे असा जो अंतरात्मा आहे तो जो परमात्मा आहे तो कशाने प्राप्त होतो? तर तो अनन्य भक्तीने प्राप्त होतो. मग किती मुद्दे सांगितले त्यांनी आता आपल्याला? 3-4 गोष्टी सांगितल्या. तो अव्यक्त आणि अक्षर अशा प्रकारे ज्याला संबोधलं जातं किंवा या गुणांनी ज्याचं वर्णन केलं जातं ही स्थिती प्राप्त करून घेणं ही परमगती आहे. ही सर्वात श्रेष्ठ गती आहे. आणि ह्या स्थितीला प्राप्त करून घेतल्यानंतर पुन्हा परत येणं संभवत नाही. तो जो परमात्मा आहे तो परमात्मा ह्या सगळ्यांच्यामध्ये भरून राहिलेला आहे. या जगामध्ये सर्वदूर भरून राहिलेलं त्याचं स्वरूप जर काही असेल तर तो अंतरात्मा ह्या रूपाने सगळ्यांच्या ठिकाणी यस्य अंतस्थानी भूतानी
येन सर्वमिदं ततम, असा तो भरून राहिलेला आहे. आणि त्याची, या श्रेष्ठ अशा पुरुषाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अनन्यता हा एकच उपाय आहे. अनन्य भक्ती, अनन्य शरणागती, अनन्यता काय शब्द वापरू तो, हा एक उपाय आहे. आता आपला विषय सुरू होतोय. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, ज्याला कौतुकाने आम्ही अव्यक्त असं म्हणतो, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. पण म्हणाले त्याला अव्यक्त म्हणून जर त्याचं वर्णन केलं तेवढ्या वर्णनांनी भागत नाही, तेवढ्या वर्णनांनी त्याचं वर्णन पुरं होत नाही, किंवा त्याचं यथार्थ स्वरूप आम्ही प्रकट केलं आहे त्या शब्दांमधून असं होत नाही. त्याचं कारण असं आहे की तो कोणत्या शब्दात वर्णन करता येत, तो कसा वर्णन करावा, कोणत्या प्रकाराने वर्णन करावा. म्हणून ते म्हणतात की जया ते अव्यक्त म्हणू ये कोडे. आम्ही कौतुकाने त्याला अव्यक्त म्हटलं, आम्ही कौतुकाने त्याला अक्षर असं म्हटलं. म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. पण स्तुती नावडे म्हणजे त्यांनी काही, त्या शब्दांनी काही त्याची स्तुती केली आहे असं होत नाही. जे मनाबुद्धी न सापडे, जो कारण का तर मनबुद्धीला तो सापडणारा नाही आहे, त्यामुळे मनाने त्याचं वर्णन करता येत नाही, बुद्धीलाही तो अगम्य आहे, त्यामुळे बुद्धीनेही त्याच्याबद्दल काही म्हणता येत नाही. म्हणजे मनबुद्धी जिथे पोचत नाही त्याचं कोणत्या शब्दात आम्ही वर्णन करणार म्हणून या. आणि आकारा आली या जयाचे, निराकारपण न वचे, आकार लोपे न विसंचे नित्यता गा. आणि आकारा आली या जयाचे, निराकारपण न वचे. तो आकाराला आला तरी सुद्धा त्याचं निराकारपण जात नाही. म्हणजे कसं, आपण पाहिलेल्या सोन्याच्या लगडीचं की सोनं जे आहे ते पाटलीमध्ये आलं काय, आणि सोनं जे आहे ते बांगडीमध्ये आलं काय. आमच्या दृष्टीने ही पाटली आणि ही बांगडी आहे, पण सोन्याच्या दृष्टीने ते सोनंच आहे. त्याला आपण बाहेर पाटली झालो का बांगडी झालो यांनी त्या सोन्याला काही फरक पडत नाही, सोन्यामध्ये भेद पडत नाही, सोन्यामध्ये वेगळेपण येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की हे जग जरी आकाराला आलं तरी सुद्धा ईश्वराचं निराकारपण या जगाच्या आकाराला येण्यामुळे नष्ट होत नाही. आता आकार लोपे न विसंचे नित्यता गा. आकार लोपे, ज्यावेळी आकार लोप पावतो, न विसंचे म्हणून काय होत नाही, विसंचे म्हणजे बिघडत नाही. काय बिघडत नाही, नित्यता गा, त्याचं नित्यपण काही बिघडत नाही. त्या ठिकाणी आकार जरी नष्ट झाला तरी त्याचं नित्यत्व बिघडत नाही. म्हणून अक्षर जे म्हणीजे तेवीची म्हणता बोधूही उपजे. म्हणाले म्हणून त्याला अक्षर जेव्हा म्हणतो, क्षर म्हणजे नाश पावणारं आणि अक्षर म्हणजे नाश न पावणारं, म्हणून अक्षर जे म्हणीजे तेवीची म्हणता बोधूही उपजे. म्हणाले असं म्हणत असताना आपल्याला अक्षर ह्या शब्दाचा बोध पण होतो, म्हणजे बोध ज्ञान होतं. अक्षर हा शब्द नाही आहे, या शब्दाच्या मागे ज्ञान आहे. त्यांना सांगायचं आहे की म्हणून अक्षर जे म्हणीजे, म्हणजे अक्षर असं आम्ही म्हटलं तर काय होतं, तेवीची म्हणता बोधूही उपजे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर अक्षर जे नाश न पावणार आहे असं म्हटल्याबरोबर त्या नाश न पावणाऱ्याचा बोधही होण्याचं सामर्थ्य त्या अक्षर शब्दामध्ये आहे. अक्षर असं म्हटलं कीच त्याचा बोध होतो. जया परवता पैसू न देखीजे. म्हणाले याच्यापेक्षा वेगळा विस्तार आपल्याला पाहायला मिळत नाही. या नाम परमगती. आता ज्या परिस्थितीत, ज्या स्थितीत जाऊन पोचलेलं आहे तिथे आता काय काय शब्द नेले बघा तिथपर्यंत. एक अव्यक्त पोचवलं की त्याला आम्ही अव्यक्त म्हटलं आहे त्या स्थानाला. दुसरा शब्द अक्षर, तो अक्षर शब्दाने पण त्याचं वर्णन केलं. आता ते म्हणतात की ह्या दोन गोष्टींच्या बरोबर काय होतो, बोध.
ह्या शब्दाच्या उच्चाराबरोबरच त्या स्थितीचा बोध होतो. म्हणजे कशाचा बोध होतो? त्या परमगतीचा बोध होतो. ती परमगती आहे. त्यांनी नाव दिले ना, या नाम परमगती, त्या ओवीच्या शेवटी. त्याच्या आधी काय म्हटलंय? जया परवता पैसू न देखीचे. आता ह्या अक्षर आणि अव्यक्त ह्या दोन शब्दांच्या पलीकडे आणखीन विस्तार काही लक्षात येत नाही, आणखीन विस्तार आपल्याला काही कळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की याच्या पलीकडे आता विस्तारणं संभवतच नाही, या पलीकडे आता व्याप वाढणं आता संभवतच नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की जया परवता पैसू न देखीचे या नाम परमगती. ही सर्वात शेवटची गती आहे, ही सर्वात शेवटची स्थिती आहे की ज्याच्या पलीकडे आणखीन काही वेगळं संभवत नाही. ती परमेश्वराची स्थिती आहे. पै आघवा इही देहपुरी आहे निजे लियाचे परी जे व्यापारू करवी ना करी म्हणूनिया. म्हणाले पण आहे कशी स्थिती तुम्हाला सांगतो. म्हणाले पै आघवा, आघवा म्हणजे संपूर्ण, इही म्हणजे ह्या देहपुरी, या देहरूपी गावामध्ये पंढरपूर, जशी गावाच्या नावांना जबलपूर, नागपूर, हे जे सगळी नावं आहेत ना, या सगळ्या नावामध्ये पूर म्हणजे गाव, तसं हे देहपूर आहे. म्हणजे हे देहरूपी गाव आहे. या देहरूपी गावामध्ये, सगळ्या गावात आहे निजेलियाचे परी. तो ह्या गावात कसा आहे? ह्या देहरूपी गावामध्ये झोपल्यासारखा आहे. झोपलेला मनुष्य कसा निवांत असतो तसा तो या ठिकाणी निवांत झोपलेला आहे. निजेलिया परी जे व्यापारू करवी ना करी. तो कसा राहतोय? आमच्या देहामध्ये झोपल्यासारखा राहतोय. व्यापार, तो काही व्यापार करतोय का? काही कर्म करतोय का? नाही. तो काही कर्म करवून घेतोय का? नाही. तो कर्म करवून पण घेत नाहीये आणि तो स्वतः कर्म करत पण नाहीये. दोन्हीही तो करत नाहीये. म्हणाले हे विशेष आहे की तो स्वतःही कर्म करत नाही, तो कर्म करवूनही घेत नाही, आणि तो असतो कसा? निजलेला, शांत, उदासीन असा तो परमात्मा. म्हणून या एरवी जे शारीर चेष्टा त्या माझी एकही न ठगे गा सुभटा. म्हणाले एरवी जे शरीराने कर्म होतं, कर्म केलं जातं, त्या माझी एकही न ठगे. एकही न ठगे, एकही कर्म थांबत नाही. कारण शरीराचं रक्तप्रवाह चालूच आहे, शरीराचं हृदयाचं कार्य चालूच आहे, मेंदूचं कार्य चालूच आहे, पचनसंस्थेचं कार्य चालूच आहे. देहामध्ये तो झोपलेला आहे पण कार्य चालू आहे ना. म्हणजे आता मुद्दा कुठं चाललाय तो बघायचा आपण, की तो काहीही करत नाही आहे. म्हणजे सांगायचं आहे काय त्यांना, की तो परमात्मा कशामध्येही भाग न घेता हे सगळं जग सुरळीत चाललेलं आहे, त्याच्या सत्तेने चाललेलं आहे. त्याला लगेच धावपळ करावी लागत नाही. या देहामध्ये काही झालं तर लगेच धावधाव पळपळ करत नाही तो, कारण त्याला करायची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून तो आहे बस, एवढंच बस आहे. तो आहे एवढं बस आहे. त्यामुळे तो आहे कसा आहे? झोपलेला आहे. परंतु देहाचा एकही व्यापार थांबलेला नाही. त्या माझी एकही न ठगे गा सुभटा दाही इंद्रियांची या वाटा वाहतची आहाती. आमची पाचही ज्ञानेंद्रिय आणि पाचही कर्मेंद्रिय आपापल्या वाटेने प्रवास करतातच आहे. त्यांचं त्यांचं काम चालू आहे. तो झोपलेला आहे तरी लक्षात काय ठेवायचं? सारखं तो झोपलेला आहे हे लक्षात ठेवायचं. उकलू विषयांचा पेटा. आता इथे विषय बदलला, म्हणजे आता तो दृष्टांत बाजूला गेला. तो दृष्टांत काय होता? देहरूपी गावामध्ये इथे त्यांनी म्हटले ना, संपूर्ण म्हणजे आघवा, इह म्हणजे या ठिकाणी, या म्हणजे इहलोकी, या लोकामध्ये देहपुरी, देह नावाचं गाव आहे निजले याचे परी. तो झोपल्यासारखाच आहे. जे व्यापारू करी ना करी, त्याच्याकडनं कुठलाही व्यापार होत नाही. तो कोणताही व्यापार करवून घेत नाही, कोणतंही कर्म तो करवून घेत नाही. म्हणून या एरवी जे शारीर चेष्टा
त्या माझी एकही न ठगे गासुभटा. जेवढ्या शरीराच्या हालचाली आहेत त्यातली कोणतीही हालचाल तो झोपला आहे म्हणून बंद पडली आहे असं होत नाही. एरवी जे शारीर चेष्टा हे झालं. उकलू विषयांचा पेटा होता मनाचा चोहटा. चोहटा म्हणजे चवाठा. आता चोहटा हा शब्द जो आहे, चोहटा एक, आता हा थोडासा त्यावेळेचा प्रचलित असेल, अपभ्रंश असेल किंवा कशापासून बनलेला असेल, कशापासून, आता तो जर म्हटलं तर चव्हाटा हा शब्द मराठीमध्ये घेतो. तर तिथे चहू येणाऱ्या चहू वाटा चव्हाटा, चारही बाजूनी जिथं वाटा येऊन मिळतात असा तो एक कुठला तरी चिंचेचा नाही तर पिंपळाचा नाही तर वडाचा असा एक पार गावामध्ये असतो की ज्या पाराच्या वरती सगळे लोक येऊन बसतात. आणि म्हणून आपण म्हणतो हा काय, हा चव्हाटा आहे. चव्हाटा म्हणजे चारी बाजूनी वाटा इथं येऊन मिळत आहेत, चारी ठिकाणाहून लोक इथे येऊन बसत आहेत. चहू वाटा किंवा चहू हाटा. हाट म्हणजे व्यापार, सर्व प्रकार त्या अर्थाने इथे चहू हाट, ते हाट अशा अर्थाने इथे त्यांनी घेतलाय. आणि मनाचा व्यापार म्हणजे तो दृष्टांत कसा पुढे नेलाय त्यांनी, होता मनाचा चोहटा. हट म्हणजे व्यापार, चोहट चारी बाजूनी होणारा व्यापार. मनाच्या चार बाजू कोणत्या, मन बुद्धी स्मरण आणि अहंकार. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चार भाग आहेत. या चारही बाजूनी येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा हाट म्हणजे बाजार ह्या ठिकाणी होतो. म्हणून ते म्हणतात होता मनाचा चोहटा, मनच चव्हाटा झालं. मनाचे चारही बाजू मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चारही कार्यकारी झाले. तर उकलू विषयांचा पेटा. तर आम्ही काय करतो तर विषयांचा पेटा म्हणजे बाजार. जे वेगवेगळे विषय आहेत ते सगळे विषय ह्या बाजारामध्ये त्या चव्हाट्यावरती आणून मांडले जातात. सगळ्या प्रकारचा हाट आहे तिथे, बाजार आहे तिथे, मिळणार आहे. म्हणजे ह्या जगात आल्यानंतर ज्याला जे पाहिजे आहे ते देण्याचं सामर्थ्य आहे ना जगामध्ये. आपण जर म्हटलं की तुमच्या हॉटेलमध्ये काय म्हणजे रेंज आहे रूम्सची, तर म्हणाला अहो किती, त्याला काय, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला किती पाहिजे. आमच्याकडे डिलक्स पण आहे, आमच्याकडे नॉर्मल पण आहे, आमच्याकडे स्पेशल पण आहे, आमच्याकडे 5 स्टार आहे, आमच्याकडे 7 स्टार पण आहे. घ्या, तुम्हाला काय पाहिजे आहे ते घ्या. रोज ₹1,00,000 रोज ₹4,00,000 घ्या खोली. तुम्हाला जशी पाहिजे आहे तशा जागेमध्ये येऊन राहा आणि तुम्ही राहू शकता. त्यामुळे ह्या बाजारामध्ये काय नाही आहे, चारी बाजूनी आलेल्या विषयांच्या करता. हे विषय कोणाचे, इंद्रियांचे. ही इंद्रिय आली कुठे, मनाच्या बाजारात, अंतःकरणाच्या बाजारात. अंतःकरणाचा काय, चव्हाटा. तिथं हाट मांडलाय म्हणजे बाजार मांडलाय. तो बाजार कशाचा आहे, सगळ्या इंद्रियांना आवडणाऱ्या विषयांचा बाजार आहे. आता जिभेला आवडणारं की चालले इंदोरला गेले की चालले खाऊ गल्लीमध्ये. त्याच इंदोरमध्ये गेलो तरी तितकेच सुंदर कपडे मिळणारी पेठ आहे की चालले कपड्यांच्या पेठेमध्ये, बाजारपेठेमध्ये. म्हणजे कुठेही गेलो आपल्या आवडीच्या वस्तू खाण्याकरता त्या बाजारामध्ये मुक्त आहे. आमचं फर्ग्युसन कॉलेज रोड सगळी हॉटेल लाईन आहे. सगळ्या प्रकारचं जेवण खाण तिथे खायला मिळतं, बघायला मिळतं. ज्याला जेवायचं आहे त्याला रोज जेवायला, रोज एक नवीन हॉटेल आहे, रोज एक नवीन पदार्थ आहे. हे असं जे आहे हा बाजार आहे. त्या गोष्टीचा बाजार मांडला आहे. तो बाजार कुठं मांडला आहे, मनाच्या चव्हाट्यावर बाजार मांडला आहे. कारण शेवटी तो इंद्रियांचा बाजार आहे. तो बाजार इंद्रिय मांडणार कोणापुढे, त्या मनापुढे. कारण त्या मनाने मान्य केलं पाहिजे, त्या मनाने ह्या इंद्रियांना खायला प्यायला दिलं पाहिजे तर ते मान्य होईल. तर असा त्या बाजारामध्ये म्हणाले इथे काय आहे, त्या माझी निजल कुठे गेलं, उकलू विषयांचा पेटा होता मनाचा चोहटा, तो सुखदुःखाचा राजवाटा भीतराही पावे. ह्या बाजारामधून जे सुख आणि दुःख मिळणार आहे त्याचा जो वाटा आहे त्या राजाला, त्या पुरीमध्ये किंवा त्या गावामध्ये,
जे काही खरेदी विक्री होते त्याचे जे काही टॅक्सेस आहेत, त्याच्याकरता जे जकात आहेत, नाके आहेत, नाक्यावरती पैसे मागितले जातात, ते सगळे जे टॅक्सेस आहेत ते कोणाकडे जातात? राजाकडे. त्याचा जो वाटा आहे तो राजाकडे जातो. भीतराही पावे म्हणाले, जसा तो राजाकडे जातो तसा तो आतही प्राप्त होतो. म्हणाले राजाच्या हक्काचा हिस्सा जसा दिला जातो तसाच इथे नुसताच इंद्रियांना तो वाटा मिळत नाही, तो भीतरात पण मिळतो. म्हणजे तो अंतःकरणात पण तो वाटा मिळत राहतो. भीतराही पावे परी राव पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे, करीतची असती. हा एक दृष्टांत झाला. पुढचा दृष्टांत काय आहे? परी राव पहुडलिया सुखे. म्हणाले हा जो राजा आहे हा सुखाने झोपलाय. एखाद्या नगरीचा राजा आहे आणि सुखाने झोपलेला आहे. जैसा देशीचा व्यापारू न ठगे, ज्या देशाचा राजा आपल्या ठिकाणी आरामात झोप काढतो आहे त्याच्या राज्यामधला व्यापार थांबलाय का? नाही, लोकांचा व्यवहार चालू आहे. आता नरेंद्र मोदी भारत सोडून परदेशामध्ये प्रवासाला जातात, एवढे दौरे करतात, एवढ्या दौऱ्यावर आहेत ते, म्हणून देशाचा राज्यकारभार थांबलाय का? नाही. जो राज्यकारभार बघणार आहे तो जरी बाहेर असला तरी सगळ्यांचं आपल्याला कधी कधी माहीतसुद्धा नसतं की नरेंद्र मोदी कुठे गेलेत, काय त्यांची कॉन्फरन्स आहे. ह्या देशात आम्ही राहतो, या देशातल्या सगळ्या बातम्या आम्हाला माहिती असाव्यात अशी आमची एक माफक धारणा आहे. पण माहिती असतंच का? असं काही नाही. कधी कधी माहीत पण नसतं, आपल्याला सुद्धा माहीत नसतं, पण आपला व्यवहार चालत असतो. म्हणजे इथे तसंच आहे की त्या ईश्वराबद्दल आता आम्ही लोकांनी एवढी त्याच्यावरती चर्चा, चिंतन, अभ्यास, अनुभूती आमच्या देशामध्ये थोर थोर पुरुषांनी घेतली. परदेशात काय आहेत बिचारे, त्यांच्याकडे इतकं त्याच्याविषयी काय चिंतन आहे, इतकं काय मनन आहे, पण त्यांची त्यांची जीवनं उत्तम चालली आहेत. आपल्यापेक्षा सुद्धा ते वैभवात आहेत, आपल्यापेक्षा सुद्धा ते नीटनेटके आहेत, आपल्यापेक्षा सुद्धा ते प्रगती करू नये. काय अडलं आहे त्यांचं? काही अडलेलं नाही आहे. कारण असं आहे, ही संकल्पना समजली म्हणजे जीवन जगता येतं असं नाही आहे. जीवन चालूच राहतं, जीवन जगलंच जातं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की अभिलाखे करीत व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे. ही जी प्रजा आहे ती आपल्या आपल्या आवडीनी आपला व्यापार करीतची असती. आपल्याला जे करायचं आहे ते करतच असतं. म्हणजे आपल्याला वाटलं की आता पाणी टंचाई आहे, पाणी लोकांनी खर्च करू नये. खर्च करणारे खर्च करतच असतात. त्या पाण्याची कोणी पर्वा करून राहतं असं नाही आहे. ते पाणी पर्वा करणारे अगदी थेंबन थेंब वाचवा म्हटल्याबरोबर आपल्यासारखा थेंबन थेंब वाचवायचा प्रयत्न करतो की नाही, पाणी फुकट जाता कामा नये. पण ज्याच्या मनाला त्याचं फार काही वाटतं, म्हणावं काय त्याच्यात करायचं आहे. इथे आम्हाला आमच्या गावाला पाणी मुबलक आहे, सदा समस्या आहेतच. आज महागाईची समस्या आहे, उद्या पाऊस पडला म्हणून आहे, परवा पाऊस नाही पडला म्हणून आहे, तेरवा नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आहे, आणखी नवीन नवीन काहीतरी धान्य उपलब्ध नाही आहे म्हणून नाही. मग ह्यांच्यासारख्या समस्यांना तोंड काय आम्ही देत बसायचं? आमच्या भागामध्ये आम्हाला पाणी कमी आहे का? मग आमचं पाणी का पळवता? आमचं पाणी का घेऊन जाता? मग आमचं आम्हाला पाणी वापरू द्या. तुम्ही आम्हाला आमचं पाणी देत नाही, तुम्ही लोकांना देता. ज्याला काटकसर करायची आहे त्याला करू द्या, आम्ही नाही करणार, आम्ही बिलकुल करणार. म्हणजे असं म्हणणारा मनुष्य आहे ना की जो म्हणतो की मला पाणी मिळतंय, माझा व्यवहार होतोय, त्याच्याकरता सरकार भले ते IPLचे सामने महाराष्ट्रामध्ये घेऊ नका म्हणून तो सांगतो की इथे घेऊ नका, परदेशातच घ्या, हिंदुस्थानात सुद्धा घेऊ नका, या सामन्यांचे इथे घ्यायची आवश्यकताच नाही. का? तर पाणी, आम्हाला ही पाण्याची समस्या आणि डोकेदुखी आम्हाला नकोच आहे. ते काही म्हणू दे, आपल्या घरामध्ये आपल्याला आठवड्याला चादरी धुवायला पाहिजेत, आम्ही धुणार. आमच्या स्वच्छता करायला, बाहेरच्या फरशा धुवायला आता घाबरून लोक करत नाहीत, नाहीतर त्या फरशा धुण्याकरता किती कॉर्पोरेशनचं पाणी जातं. सगळी आपली स्वच्छता, आपल्या बागा, आपला नीटनेटकेपणा सगळे सोडायला तयार आहेत का? नाही. सगळे आपल्या आपल्या, कुणी म्हणतो नाही आम्ही काही यातलं करणार नाही, आम्ही सांभाळू. जर खेड्यापाड्यामध्ये जर एखादा मनुष्य पाण्या वाचून तडफडतोय तर आमच्या फरशांवर पाणी घातलंच पाहिजे असं काही आम्हाला वाटत नाही. ठीक आहे, नको.
पण सांगायचा हेतू असा आहे की तो ईश्वर मानला आणि नाही मानला, तो ईश्वर आम्हाला कळला आणि नाही कळला, आमचं जीवन कुठे थांबलंय? आमच्या जीवनात काय फरक पडलाय? आमच्या जीवनात काही फरक पडत नाही. आमचं जीवन जसं चालायचं आहे तसं चाललंच आहे. म्हणजे तो आमच्या इथे शांत झोपून राहिलेला आहे. आमच्या ह्या शरीरामध्ये तो इतका शांत आहे की आम्हाला कळतच नाही. म्हटलं ना, आपलं शरीर जोपर्यंत उत्तम चालतंय, जोपर्यंत आपल्याला फिरल्यासारखं वाटत नाहीये, जोपर्यंत आपल्याला चक्कर येत नाहीये, जोपर्यंत काही खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होत नाहीये, तोपर्यंत कुठे माणसाला परवा आहे? अहो, ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं कोणाला माहिती? जरा अधनमधनं काहीतरी त्रास झाला, असे किती लोक आहेत. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी, हो मला माहिती आहे मला ब्लड प्रेशर आहे, डॉक्टरने एकदा सांगितलं होतं की औषध मी घेतच नाही हो. आपण एकदा औषध घ्यायला लागलो ना की औषध मागे अहो म्हटलं, मागे कसलं लागतं? हे ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशरचं औषध न घेऊन चालेल का? घ्यावंच लागेल औषध, नाही तर हे शरीर कसं चालेल? कुठे काय होत आहे? मी आहे ना तशीच धकवतीये. कसलं धकवती आहे? म्हणजे मनुष्य काय ज्या समस्या आहेत आपल्या आपल्या पातळीवर सोडवतोय. त्याला प्रत्येक वेळी परमेश्वर आहे आणि तो असला पाहिजे, तो आहे म्हणून आमचं बरं चाललंय असं म्हटल्याने सुटतंय असं काही नाही. अशी त्याची आठवण केलीच पाहिजे असं काही नाही आहे. इथे ते सांगतायत की तो आहे, त्याच्या सत्तेने चाललेलं आहे. म्हणाले, जैसा देशीचा व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे करीतीची आहे असती, तैसे बुद्धीचे हन जाणणे. तसंच म्हणाले, बुद्धीची जाणण्याची क्रिया का मनाचे घेणे देणे, की मन जसं संकल्प आणि विकल्प करतं की हे घेतं ते टाकतं, ते घेतं ते टाकतं. आज आपल्याला अमुक एक करावंसं वाटतं, उद्या नाही करावंसं वाटत. मग आज त्याचा स्वीकार केला, उद्या नाही केला. आज अगदी हवा खूप गरम आहे, अगदी आईस्क्रीम खावंसं वाटलं, खूप गार पाणी प्यावंसं वाटलं, गार पाण्याने आंघोळ करावीशी वाटली, केली. उद्याला हवा जरा सुधारली की माणूस जरा काटा मोडला तरी चालेल आंघोळीला पाण्यात, जरा कोमट पाणी घेऊ आंघोळीला, आईस्क्रीम नको, आज काही आवश्यकता नाही. हे बदललं. त्याचं जे मन आहे त्या मनाचे व्यापार त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे सारखे बदलत राहतात. तो काही संकल्प म्हणून स्वीकारतो, काही विकल्प म्हणून टाकतो, हे चालत राहतं. म्हणाले, माणसाची बुद्धीसुद्धा तशीच आहे की तिला जमेल त्या मर्यादेपर्यंत ती जाणण्याची क्रिया करत राहते. हे काय हे समजून घे, ते काय ते समजून घे, ते काय ते समजून घे. ती समजून घेत नाही असं नाही, ती समजून घेत राहते. मन मनाचं काही स्वीकारतं, काही टाकतं. इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे. म्हणजे इंद्रियांचं करणं, इंद्रियांच्या क्रिया, आणि प्राणवायूचं जे हालचाल आहे किंवा प्राणवायूच्या ठिकाणी जे कार्य होतं ते स्फुरण वायूचे. म्हणजे प्राणाच्या वायूचं म्हणजे प्राणवायूचं स्फुरण, म्हणजे त्याची हालचाल, त्याची गती, त्याचं कार्य, त्या प्राणवायूचं कार्य. हे देहक्रिया आघवी न करविता होय बरवी. म्हणाले, हे सगळे देहाचे व्यापार आहेत, हे त्या परमेश्वरांनी न करता उत्तम चाललेले आहेत. त्याला काही करावे लागत नाहीत. हे व्यापार चाललेलेच आहेत. जैसा न चलवितेनी रवी लोकू चाले. ज्याप्रमाणे सूर्य उगवला की सूर्याला सांगावं लागत नाही, चला 1-15 मिनिटात येतोच आहे मी, तुम्ही लागा कामाला, चला हे काम करा, चला ते काम. मला सांगावंच लागत नाही. सूर्य उगवतो, पण त्याच्या उगवण्यानीच लोक कामं करतात, त्याच्या असण्यानीच लोक कामं करतात. संध्याकाळ व्हायला लागल्यावर चला रात्र झाली, आता हल्ली उन्हाळा आहे, जरा अंधार उशिरा पडतो म्हणून ठीक आहे, पण एकदा अंधार पडला की चला घरी चला, लवकर एकदा घर जवळ करा. म्हणजे मनुष्य असं म्हणतो की सूर्याला काही लोकांना काम सांगावं लागत नाही, पण सूर्याच्या अस्तित्वाबरोबर लोक आपलं काम सुरू करतात. हा दुसरा दृष्टांत झाला. अर्जुना तयापरी सुतला ऐसा आहे शरीरी. असाच आमच्या शरीरामध्ये ईश्वर झोपलेला आहे हे समज. तो झोपलेलाच आहे, पण तो झोपलेला आहे म्हणून या शरीराचं सगळं काम चाललेलं आहे. आणि तो झोपलेलाच आहे ना, असला काय नसला काय सारखाच आहे,
तर ते शरीरच राहायचं नाही. ते शरीर कामच करू शकणार नाही, कारण ते कामाच्या योग्य राहणार नाही, कारण त्याला, त्या शरीराला प्रेरणा देणारा तो असला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की अर्जुना तयापरी सुतला म्हणजे झोपलेला ऐसा आहे शरीरी, म्हणून पुरुष गा अवधारी. विषय सोडून थोडंसं ज्ञानेश्वरांनी आता 2 ओव्यांमध्ये टिप्पणी केली आहे. ते म्हणतात की अर्जुना तयापरी, त्याप्रमाणे आता वर दिलेले दृष्टांत आहेत. एक सूर्याचा दिला, एक मनाच्या व्यापाराचा दिला, एक देहपुरीचा दिला, असे 2-3 दृष्टांत आपल्याला त्यांनी वरती दिले. आता ते म्हणतात की अर्जुना तयापरी सुतला आहे शरीरी, आमच्या शरीरामध्ये झोपला आहे. म्हणून पुरुषुगा अवधारी म्हणी पे जयाते. म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो? पुरुष. पुरी शयते पुरुषहा, म्हणजे तो इथे आमच्या हृदयामध्ये झोपतो. त्या पुरीचा अर्थ वर घेतलाय की पुरी म्हणजे गावं. गावं ह्या अर्थाने घेऊन देहरूपी गाव हा आधी त्यांनी दृष्टांत दिला आपल्याला. नंतर मनरूपी चवाठा, त्या गावातला चवाठा आणला. त्या चवाठ्यावरती या विषयरूपी व्यापार झाला. त्यांनी म्हणलं ना हाट आहे, त्या ठिकाणी विषयांचा पेटी म्हणजे बाजार, त्या विषयांचा तिथं बाजार भरवलेला आहे. आणि आहेच, या मनाच्या चवाठ्यावरती सगळ्या विषयांचे बाजार मांडलेले आहेत. आता हे झाल्यानंतर आता काय सांगितलं की त्याला आम्ही पुरुष का म्हणतो? कारण तो आमच्या हृदयामध्ये झोपलेला, आमच्या इथे या पुरी, या देहामध्ये. म्हणून पुरी शयते पुरुष हा, म्हणून त्याला पुरुष म्हणावं. आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते, येणेही कारणे जयाते पुरुषू म्हणो ये. म्हणाले ती प्रकृती जी आहे ती प्रकृती चांगली पतिव्रता आहे. ती प्रकृती ही त्या पुरुषाला पूर्ण वश आहे. आणि त्यामुळे त्या प्रकृतीचा सगळा व्यवहार एखाद्या पतिव्रतेप्रमाणे आहे. आणि हा पुरुष कसा आहे? तर आता पुरुष का म्हटलंय त्याचं कारण दिलंय. हा पण एक पत्नी व्रतानी राहतो आहे. आणि त्यामुळे त्यांनी एकच प्रकृती आपली आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा एकपत्नी व्रतानी राहणारा आहे, म्हणून त्याला पुरुष म्हटलेलं आहे. म्हणजे जो एकपत्नी व्रतानी राहतो तो पुरुष आहे, अशी पुन्हा एक व्याख्या ज्ञानदेवांनी इथे केली आहे. त्या ते पुरुष. आणि प्रकृती पतिव्रते, प्रकृती रूपी पतिव्रतेशी पडिला एकपत्नी व्रते, त्यांनी तिच्याशी एकपत्नी व्रतानी संबंध ठेवला आहे. येणेही कारणे जयाते, ह्याही कारणांनी त्याला पुरुष म्हणो ये. पै वेदांचे बहुवसपण देखे चिना जयाचे अंगण. म्हणाले हा जरी पुरुष आहे, न्याय सगळ्या जरी आम्ही गोष्टी सांगितल्या, हा झोपला आहे सांगितलं, हा त्या सर्वांच्यापेक्षा वर आहे सांगितलं, हा अक्षर आहे सांगितलं, हा अव्यय आहे सांगितलं, या प्रकारे स्तुती केली तरीसुद्धा ती स्तुती योग्य होत नाही असं सांगितलं, कारण मन आणि बुद्धी तिथपर्यंत पोचत नाही. सगळं म्हणाले आमचं तुम्हाला सांगून झालं. आता तो आकाराला जग आलं तरी त्याचं निराकार पण संपत नाही. आकार लोपला तरी त्याची नित्यता थांबत नाही. असा त्याचा ह्या सृष्टीच्या व्यापाराशी, त्याच्या असण्याचा काही संबंध नाही. तो जसा आहे तसाच आहे. या सृष्टीचा व्यापार बदलत राहील. ही सृष्टी व्यक्त अव्यक्ततेला येईल, पण त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. हे सगळं सांगत आता कुठपर्यंत आणून सोडलं? या पुरुष व्याख्येपर्यंत आणून सोडलं. त्या व्याख्येच्या पुढे आता आपल्याला काय सांगतायत की आम्ही या परमात्म्याला ओळखतो कशामधून, म्हणजे त्याला ओळखण्याचं आम्हाला स्थान कोणतं? तर अर्थात वेद, अर्थात शास्त्र योनित्वात. आम्हाला त्याची ओळख शास्त्रामधून घडते. आम्हाला जर त्याची ओळख शास्त्रामधून घडते तर त्यांनी सांगितलं ते शास्त्र कशावर आधारित आहे? वेदावर. म्हणजे आम्हाला वेदातून ओळख कशी घडते? वेदाचा विस्तार, वेदाचं विस्तारलेपण. आता इथे ओवी काय सांगितली? पै वेदांचे बहुवसपण. वेद कसा आहे? बहुत अंगानी
याचं वर्णन करतोय. कधी कधी प्रार्थना करतो आणि प्रार्थना करून तो त्या पावसाला सांगतो की तू आमचं सगळं नित्यनेमाने व्यवस्थित सगळं चालू ठेव, आमचं जीवन उत्तम प्रकारे चालत राहिलं पाहिजे, आम्हाला उत्तम योग्य वेळी काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी देशयंक्षोभ रहितो, अशा अनेक गोष्टी मागितल्या आहेत की कोण कोण निर्भय. त्याच्यात म्हटलंय ब्राह्मणः संतु निर्भया अधनः सधनः संतु. ते बाकी सगळं सोडून द्या. आता आपल्याला काय पाहिजे की योग्य काळी वर्षा व्हावा, योग्य काळाला पर्जन्य मिळावं. ही प्रार्थना कोण करतो? वेद करतो. मग आता ही कोणत्या प्रकारची प्रार्थना आहे? त्या वरुणाला उद्देशून प्रार्थना केली. म्हणतात वेदांनी विस्ताराने एक एक विषय सांगितला आहे. वरुणाची प्रार्थना असली तरी ती प्रार्थना खरी कोणाची आहे? परमात्म्याची. कारण त्या वरुणाला नियंत्रणामध्ये त्यांनीच ठेवला आहे. त्यामुळे शेवटी प्रार्थना कोणाची होते? ती त्याचीच होते. म्हणून ते म्हणतात पै वेदाचे बहु असपण, वेदाचा खूप लांबलचक विस्तार आहे. देखेची ना जयाचे अंगण, पण हा वेद त्या परमात्म्याच्या अंगणात सुद्धा पोचत नाही. परमात्मा लांबच राहिला. यांनी कितीही वर्णन केलं तरी सुद्धा देखेची ना जयाचे अंगण, त्याला त्याचं अंगण सुद्धा बघायला मिळत नाही. हे गगनाचे पांघरुण, बरोबर वाचतीये ना? हां, हे गगनाचे पांघरुण होय देखा. कारण का? आता त्यांनी सांगितलं की हा वेद, इतकी भाषा, हे शब्द आता कसे दृष्टांत देतात बघा. या ठिकाणी काय दृष्टांत दिला त्यांनी? हे गगनाचे पांघरुण. आणि वेदांचं काय आहे? वेदाचे बहुवसपण. बहुवसपण कशाचं आहे? शब्दाचं. शब्द हा कोणाचा तन्मात्र आहे? आकाशाचा. दृष्टांत पुरा कसा केला? आकाशाने. ते म्हणाले आकाशाचा तन्मात्र घेऊन हा वेद त्या परमपुरुषाचं वर्णन करायला जातो, तर तो त्याच्या अंगणात पण पोचत नाही. आणि त्यांनी निर्माण केलेलं जे आकाश आहे, त्या आकाशाला पांघरुण कोण आहे? हाच आहे. त्या गगनाचं पांघरुण तो असल्यामुळे त्या गगनाचा तन्मात्र जरी शब्द असला तरी तो शब्द त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. तो त्याला जाऊन भिडू शकत नाही. तो त्याच्या ठिकाणी जाऊन त्याचं यथार्थ वर्णन करू शकत नाही. म्हणजे सगळ्याला व्यापून तो राहिलेला आहे. म्हणून ते म्हणतात की गगनाचे पांघरुण होय देखा, ऐसे जाणून योगीश्वर जया ते म्हणती परमपर. हे जाणून म्हणजे या परमात्म्याचं महात्म्य जाणून जे योगीश्वर, जे योगामध्ये श्रेष्ठ असलेले पुरुष आहेत, ते म्हणतात जया ते म्हणती परमपर. हा सगळ्यांच्या परम म्हणजे श्रेष्ठ, आणि त्याच्या पर म्हणजे पलीकडचा आहे. तो श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. परमपर तो श्रेष्ठांमध्ये सुद्धा अधिक श्रेष्ठ असा आहे. जे अनन्य गतीचे घर गिवसितये, तो परमात्मा कसा आहे? अहो त्याला तुम्ही काय शोधणार? आता ज्ञानेश्वरांना आपल्याला काय सांगायचं आहे? तुम्ही भले निघाले शोधायला, तुम्हाला तो सापडणार आहे? तुमच्या इथे आहे, तो झोपलेला आहे. तुम्हाला काही कळतंय? तुम्ही तुमचे देहव्यापार करत राहिलेले आहात. तुम्ही त्याच्यापर्यंत पोचत नाही. तुम्ही शब्दांनी त्याचं महात्म्य गायला जाल तरीही तुम्ही तिच्या अंगणात सुद्धा पोचत नाही. उलट शब्द ज्याचा तन्मात्र आहे असं जे महाभूत, त्याला पांघरुण सुद्धा त्याचंच आहे. म्हणजे शेवटी तुम्ही त्याला नाही शोधू शकत. तो कोणाला शोधत येतो? जो अनन्य शरणागत आहे त्याला. जो अनन्य शरण झालेला आहे परमेश्वराच्या ठिकाणी, त्याचं घर तो शोधत येतो. तुमच्या देहपुरीमध्ये तो बसलेला असला तरी तो तुम्हाला ज्ञात नाहीच आहे. पण ज्यांनी त्याच्या ठिकाणी शरणागती पत्करली आहे त्याच्या इथे मात्र तो धावत जातो, त्याच्या घरी जातो. आणि काय करतो? जे अनन्य गतीचे घर गिवसितये. कोणाला? ऐसे जाणून योगीश्वर. हे कोण जाणतं? जो ज्ञानी पुरुष आहे. ज्ञानी पुरुष हे जाणतो की असा परमात्मा काहीतरी तर्कानी अनुमानाने शोधायला गेलो तर तो आम्हाला मिळणार नाही आहे, तो आम्हाला भेटणार नाही आहे. मग कशाने भेटेल?
जो अनन्य शरण झालेला आहे भगवंताच्या ठिकाणी, त्याला भेटायला नाही जावं लागणार, तोच भेटायला येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनन्य गतीचे घर गिवसित ये, शोधत येतो, हुडकत येतो.